जय श्रीमाताजी. श्रीमाताई नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करूया. आपण श्रीमातांना पाहूया आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. सुरुवातीपासूनच आपण थोडासा प्रयत्न करूया की निर्विचार व्हायचा. आपण श्रीमातांना पाहायचंय ते कुठलाही विचार न करता बघायचंय. आणि लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं. म्हणजे हळूहळू आपलं चित्त व्हायब्रेशन्स वरती जाईल. जसे विचार कमी होतील तसं लक्ष व्हायब्रेशन्स वरती जाईल आणि त्यानंतर मग व्हायब्रेशन्स आपण खेचून घ्यायचे असतात. सुरुवातीला व्हायब्रेशन्स आपल्याला हाताच्या बोटावरती जाणवल्या पाहिजेत आणि त्यानंतर मग खेचण्याची प्रक्रिया. जर त्यात आणखी कुठला अडथळा असेल किंवा चक्र लागत असेल तर ते आपल्याला चक्र साफ करावं लागतं आणि त्यानंतर मग व्हायब्रेशन्स येत आहेत आणि त्यानंतर त्या व्हायब्रेशन्स आपण खेचून घेतो. म्हणजे अशी ही सरळ प्रक्रिया आहे. म्हणून सहजमध्ये आपण श्रीमातांना पाहायचं. सुरुवातीला आपण कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. म्हणजे तिथं जवळजवळ 60-70% निर्विचारिता आली की व्हायब्रेशन्स जास्त यायला सुरुवात होतात. विचारामुळे काय होतं, व्हायब्रेशन्स आपल्याला कमी येतात किंवा जाणवत नाहीत शक्यतो. पण विचार हा आपला अडथळा आहे. तो कमी करायचा, निर्विचार व्हायचं. आपल्याला विचार करायची फालतूक सवय लागलेली असते. काहीही करायचं, विचार करायचं. विचारच करायचं नुसता. करायचं काहीच नाही, पण नुसताच विचार करायचं. ही जी सवय आहे ती सर्वात वाईट सवय आहे. आणि त्यामुळे आपल्या अध्यात्माच्या दृष्टीनं ते उत्क्रांतीचं ठरत नाही. तो बाधा आहे ती आपली. म्हणून निर्विचार व्हायचं. कोणाचाही विचार करायचा नाही. काही जणांचं असं होतं की ध्यान वगैरे करायचा प्रयत्न करतात. सगळं करतात, मीठ पाणी करतात. परंतु व्हायब्रेशन्स थोडे येतात. मग होतं काय तर ते विचार दुसऱ्याचं करत असतात. म्हणजे जी लोकं आपल्याला त्रास देत आहेत त्यांचाच विचार आपण करत बसतो. ध्यान करतो आपण. ध्यान कुठलं करतो? त्या व्यक्तीचाच विचार करतो. त्या व्यक्तीचंच ध्यान आम्ही करतो. त्यामुळे परिणामस्वरूप काय होतं, की आपल्या ध्यानामध्ये अडथळा निर्माण होतो. हे गणित आहे ना. म्हणून विचार आपण करायचंच नाही. कोणाचाच विचार करायचा नाही. आपल्याला असं वाटतं, की आपल्या ध्यानाबरोबर आपल्या घरातल्या लोकांनी पण ध्यान करावं. समजा पत्नी ध्यान करत असेल, तर तिला वाटतं, की पतीनं ध्यान करावं. पती करत असेल, तर त्याला वाटतं, की पत्नीनं करावं. मुलांनी करावं, सासू-सासऱ्यानं करावं, आई-वडिलांनी करावं, असं सतत वाटत असतं. आणि ते काय होतं, की आपल्याला नुसता तसं वाटतं. प्रत्यक्षात त्यांची जोपर्यंत इच्छा होत नाही, तोपर्यंत ते सहजयोगामध्ये कधीच येऊ शकत नाहीत. परंतु आपली एक अशी धारणा असते, की नाही करावं तिने. मग होतं काय? तर आपलंही ध्यान राहतं. कारण आपलं चित्त त्यांच्यावरती गेलं. त्यांच्यावरती गेल्यामुळं त्यांच्यातला जो त्रास आहे, तो आपल्याला येणार ना, साहजिक आहे. आपली दया भावना आहे ठीक आहे, सगळ्या गोष्टी आहेत. करुणा आहे आपल्यामध्ये. त्यामुळं आपल्याला असं वाटतं, की त्यांनी यावं. परंतु हे करत असताना आपल्या हे लक्षात येत नाही, की आपली प्रगती होत नाहीये. त्यांचा विचार करून आपली प्रगती कशी होणार? त्यांनी जर सहजयोगामध्ये यावं असं वाटत असेल, तर आपण आपली ध्यानधारणा व्यवस्थित करावी लागते, पहिली गोष्ट. म्हणजे आपण आपली चक्र पहिला व्यवस्थित ठेवायची. आपल्या नाड्या आपण व्यवस्थित ठेवायच्या. आपण मीठ-पाणी व्यवस्थित करायचं. आपलं ध्यान व्यवस्थित ठेवायचं. रोज सकाळ, संध्याकाळ, दुपार काय असेल ते. आणि 24 तास आपली कुंडलिनी शस्त्राच्या वर असणं आवश्यक आहे. म्हणजे आपण स्वतःकडे आधी लक्ष दिलं पाहिजे. दुसऱ्यांच्याकडे लक्ष देण्या अगोदर आमचं लक्ष स्वतःकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपलं लक्ष स्वतःकडे नाहीये आणि दुसऱ्याकडे नाही, ह्यांनी सहजयोगामध्ये यावं, त्यांनी यावं, त्यांना खूप प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना असं आहे, अमकं आहे, तमकं आहे.
हे करत करत आपलं चित्त बाह्यात जातं, त्या व्यक्तीमध्ये गुंततं किंवा त्याच्या निगेटिव्हिटीमध्ये गुंततं. त्यामुळे आपण त्याचा विचार केल्यामुळे त्याच्या सर्व बाधा किंवा निगेटिव्हिटी आपल्याकडे येऊ शकतात किंवा आपल्याला त्या चक्रावरती जाणवतात. म्हणजे आपण ध्यान करताना मग चक्र लागतात आपली. मग आपण म्हणतो एवढं आम्ही हे करतोय आणि ध्यान करताना असं का होतं? याचं कारण आपली चूक आहे ना ती. आपण दुसऱ्याकडे लक्ष दिलं. आधी आपण स्वतः तयार नाही आहे. आपली कुंडलिनी शस्त्राच्या वर नाही, तर त्या व्यक्तीमध्ये आपण चित्त घालणं योग्य नाही आहे. भलं ते आपण किती जवळचं आणि किती लांबचं असा यामध्ये विश्वास नाहीच आहे. यामध्ये असं आहे, की तुम्ही चित्त घातलं, की त्यामधून चैतन्य आपल्याला येणार आहे. लक्षात ठेवायचं. म्हणून आधी आपली स्थिती व्यवस्थित करायची. आपली कुंडलिनी शस्त्राच्या वर आहे का? रोज बघायचं आपण. आपल्या व्हायब्रेशन्स व्यवस्थित आहेत का? आपल्याला कुठलंही चक्र लागत नाही ना? आत्मपरीक्षण म्हटले श्रीमाताईने. ते आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण स्वतः. जर आपण आत्मपरीक्षण नाही केलं, तर आपली प्रगती कशी होणार आहे? आपल्या हे लक्षात येत नाही, की आत्मपरीक्षण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःची प्रगती आपण स्वतः तपासायची आहे. आता समजा काल आपलं एखादं चक्र लागत असेल, तर आज ते लागलं नाही पाहिजे. म्हणजे त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचे आहेत किंवा हे स्वादिष्टान लागते, तर आज ते लागलं नाही पाहिजे. उद्या याच्यापेक्षा बेटर व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवले पाहिजेत. परवा दिवशी त्याच्याही पेक्षा चांगल्या व्हायब्रेशन्स आम्हाला जाणवल्या पाहिजेत. तर आम्ही प्रगतीपथावर आहोत. म्हणजे आमचं आत्मपरीक्षण आम्ही स्वतः करतोय. पाहतोय, की माझं काय चुकलेलं आहे किंवा माझी चक्र व्यवस्थित आहेत का? मला व्यवस्थित व्हायब्रेशन्स जाणवतात का? माझी कुंडलिनी कायम शस्त्राच्या वर राहते का? हे आत्मपरीक्षण आपण स्वतः रोज करायचं आहे. आणि हे करत मग आपण दुसऱ्यामध्ये लक्ष देऊन मग आपल्या पतीला म्हणा किंवा आपल्या पत्नीला सहयोग सांगून तिला सहयोगामध्ये आणायचा प्रयत्न करायचा असतो. नाहीतर असं म्हणायचं नाही, की बाबा ही करत नाहीत त्यामुळे यांचा त्रास मला जास्त होतो. असं कधी होत नसतं. आपलं चित्त तिकडे गेल्यामुळे आपल्याला त्रास होत असतो. आपलं चित्तच घालवायचं नाहीये. जर आम्ही अजून परिपक्व सहयोगी नाहीये, तर आम्ही दुसऱ्यांच्यामध्ये चित्त कशाला घालावं? भलं ते काही जरी असलं तरी त्यांना प्रेस कशाला करायचं, की बाबा तुम्ही सहयोग करा, तुम्ही ध्यान करा. जर आमची स्थिती ते काय असतं, त्यांचं काय असतं, की ते आपल्याकडे पाहत असतात. आपली काय प्रगती होते का? किंवा आम्ही सहजयोग करतो, तर आमच्यामध्ये काय बदल होतोय का? ते पाहत असतात. आणि जर आमच्यामध्ये बदल होत नाही, हे जर दिसत असेल त्यांना, तर ते सहजयोगामध्ये कसं येणार आहेत? म्हणून सहजयोग करत असताना जरी आपण घरामध्ये एकटे जरी करत असू, तर आपण आपल्याकडे लक्ष द्यायचं. दुसऱ्यांच्याकडे द्यायचं नाही. त्यांनी यावं असं म्हणायचंच नाही. फक्त इच्छा करायची, "माताजी कृपा करून या, सद्बुद्धी द्या आणि त्यांना सहजयोगामध्ये आणा." बस एवढीच प्रार्थना. बाकी चित्त घालायचं नाही त्यांच्यामध्ये. अगदी प्रेशर करायचं नाही. तुम्ही ध्यान करा, तुम्ही मीठ पाणी करा, तुमचं असं होईल, तसं होईल. त्यांना कधीही ते समजणार नाही. कारण त्यांची अजून वेळ आलेली नाही. कारण जोपर्यंत आपण ठीक होत नाही, तोपर्यंत तेही ठीक होत नाहीत. म्हणून अशा प्रकारे आपलं चित्त आपण वाया जाऊ द्यायचं नाही दुसरीकडे, कुठेही असू दे. आपलं चित्त कायम कुंडलिनीकडे किंवा शस्त्राच्या वरती असावं किंवा व्हायब्रेशन्स वरती पाहिजे. चांगल्या गोष्टीकडे पाहिजे, वाईट गोष्टीकडे नकोय, निगेटिव्हिटीकडे लक्ष नकोय आपलं. सर्वसाधारणपणे मनुष्याचा असा स्वभाव आहे, की आपण व्यक्तीतले दोष फार बघतो. गुण आणि दोष असे दोन्ही असतात. व्यक्ती म्हटल्यानंतर, मानव म्हटल्यानंतर गुण आणि दोष दोन्ही असणार आहेत. परंतु आपलं चित्त काय होतं, आम्ही प्रत्येकाच्या व्हायब्रेशन्स काही वेळेला बघतो आणि दोषच बघतो. त्याची चक्र बघतो आम्ही. "अबा हे चक्र लागते, तुझं ते चक्र लागते." तर असं न बघता आम्ही त्या व्यक्तीतल्या व्हायब्रेशन्स बघितल्या पाहिजे. चांगले गुण बघायला पाहिजे ना. जर आम्ही त्यांच्यातील चांगले गुण पाहिले, तर आम्हाला आमच्या व्हायब्रेशन चांगले येतील. आम्हाला आमचं ध्यान चांगलं लागेल किंवा आम्हाला कुठल्याही चक्राचा त्रास होणार नाही. जर आम्ही दुसऱ्या व्यक्तीतील निगेटिव्हिटी पाहू लागलो, तर आमच्यामध्ये पण ती निगेटिव्हिटी येते. म्हणून आपण आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आम्ही प्रत्येक व्यक्तीतील पॉझिटिव्हिटी पाहिली पाहिजे. त्याचे चांगले गुण आम्ही बघितले पाहिजे. आणि हे बघत असताना
आपलं चित्त सहस्त्रारवरती असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आध्यात्मिक उन्नती जर आपल्याला करायची असेल, तर आमचं चित्त चांगल्या गोष्टीकडे जायला पाहिजे. म्हणजे व्हायब्रेशन्सकडे जायला पाहिजे, चांगल्या गुणाकडे गेलं पाहिजे. तरच आपली प्रगती होते. नाहीतर आपण जर प्रत्येकातली निगेटिव्हिटी पाहू लागलो, प्रत्येकातली वाईट चक्र बघायला लागलो, त्याचं हे पकडतंय, त्याचं ते पकडतंय, त्याला हाच त्रास आहे. असं जर आपण म्हणू लागलो आणि हे जर पाहू लागलो, तर आपली कधीही प्रगती होणार नाही. कारण ती निगेटिव्हिटी आपल्या चक्रावरती येऊन बसते. परिणामस्वरूप आपली प्रगती खुंटते. म्हणून आपण दुसऱ्याचं बघत असताना किंवा दुसऱ्याकडे लक्ष देत असताना त्याच्या चांगुलपणाकडे लक्ष द्यायचं. वाईटपणाकडे लक्ष द्यायचं नाही. वाईट असणारच. मनुष्य आपल्याकडे वाईटपण नाही आहे का? सगळे वाईटपण आहे. मनुष्य आहे म्हटल्यावर चांगलं आणि वाईट या दोन्ही गोष्टी असतातच. हे सर्व गृहीत धरून आपण त्या व्यक्तीकडे चांगल्याच दृष्टीनं पाहायचं. भले ती व्यक्ती भूत असू दे, काही हरकत नाही. त्या भूतातली पण चांगली गोष्ट आपण बघायचं. म्हणजे श्रीमाताने आपल्याला काय सांगितले? प्रत्येक निगेटिव्हिटी मधली पॉझिटिव्हिटी आपण पाहिली पाहिजे. बघा, हे किती महत्वाचं आहे. आणि जर आपण असं पाहू लागलो, तर 100% आपली प्रगती होते. आपल्याला कुठल्याही प्रकारची चक्र लागायची बंद होतात आणि आपल्याला व्हायब्रेशन्सच येतात. म्हणजे केवळ आपल्या दृष्टिकोनामुळे आपली चक्र पकडली जातात. आपल्या केवळ वाईट गोष्टीच्या बघण्यामुळे आमची अधोगती होऊ शकते. म्हणून हे आपण पक्क लक्षात ठेवायचं, की ज्यावेळेला आपण दुसऱ्या व्यक्तीमध्ये चित्त घालतो, त्यावेळेला आपलं लक्ष त्याच्या चांगल्या गोष्टीकडे पाहिजे, त्याच्या चांगुलपणाकडेच पाहिजे. म्हणून हे आपण कायम लक्षात ठेवून याप्रमाणेच व्हायब्रेशन्स आपण बघायचे असतात. श्रीमातांना पाहत-पाहत आपलं लक्ष आता हाताच्या बोटावरती आहे. तर आता श्रीमातांना पाहत-पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. शिस्तीत बंद करायचे. आणि लक्ष हाताच्या बोटावरती ठेवायचं. बघा, ज्या व्हायब्रेशन्स आता श्रीमातांच्याकडून येत आहेत, ते आपण खेचून घेतोय आतमध्ये. आतमध्ये ज्या नसा आहेत ना, त्या नसामधून आतमध्ये खेचून घेतोय. म्हणजे श्री माताजी आपल्याला व्हायब्रेशन्स मधून शक्त्या ज्या देत असतात ना, म्हणून आपण श्री मातांच्याकडे लक्ष द्यायचं कधी पण. आणि श्री माताजीच आपल्याला सुधरवू शकतात, आपली चक्र ठीक करू शकतात. म्हणून लक्ष श्री मातांच्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणून चित्त आपलं फार महत्वाचं आहे. चित्त कुठेही आपलं वाया घालवायचं नाही. इकडे चित्त गेलं, तिकडे चित्त गेलं. रस्त्यानं जाताना पण आपण हे बघ, ते बघ, ही पाटी बघ, ते बघ, प्रत्येक माणसाला बघ, सगळीकडे बघ. असं जे करतो ना, त्यामुळे आपलं चित्त वाया जातं. परिणामस्वरूप आपण भूमितत्वाकडे पाहावं आणि आपण जावं कधी पण. म्हणजे आपलं चित्त वाया जाणार नाही. जर आपलं चित्त गेलं, होतं काय? समजा आपलं एखादं व्यक्तीकडे चित्त गेलं किंवा एखाद्या वस्तूकडे जर चित्त गेलं, तर प्रतिक्रिया लगेच येते. अरे, हे असं आहे. होय, हे असं झालंय. असं लगेच प्रतिक्रिया आपल्या डोक्यामध्ये येऊ शकते. म्हणून आपण आपलं चित्त वाया घालवायचं नाही. कारण अध्यात्माच्या दृष्टीनं, आपल्या प्रगतीच्या दृष्टीनं हे घातक आहे आपल्याला. म्हणून निर्विचार जेवढं होईल, तेवढं आपण चांगलं आहे. म्हणजे निर्विचारिता फक्त ध्यानापुरतंच व्हायचं नाहीये. तर 24 तास आपण त्याची प्रॅक्टिस करायची आहे. दिवसभर उद्योग करत असताना किंवा नोकरी करत असताना आपण निर्विचार व्हायचा प्रयत्न करायचा असतो. आता धंद्यातला विचार आहे किंवा बिझनेसमधला विचार आहे, नोकरीतला विचार आहे. तो करायला काही हरकत नाही. ती गोष्ट वेगळी. पण जे फालतूक विचार आपल्या डोक्यामध्ये येतात, ते आपण बंद करणं आवश्यक आहे. म्हणजे जास्तीत जास्त थोडंसं थॉटलेस अवेअरनेस पाहिजे आपल्यामध्ये, की नाही बुवा डोकं थोडंसं मोकळं पाहिजे आमचं. म्हणजे डोकं मोकळं असेल तर व्हायब्रेशन्स आपल्याला भरपूर जाणवतील. अगोदरच डोक्यामध्ये जर काय भरलं असेल आपण, तर व्हायब्रेशन्स कशा येणार आहेत आपल्याला? ज्या व्यक्तीचं आपण डोक्यात विचार घेतलेला आहे किंवा ज्या वस्तूचा विचार घेतलेला आहे, त्याच्याच व्हायब्रेशन्स आपल्या हाताच्या बोटावरती येतात. कारण हे विष्णू तत्व आहे. म्हणजे ब्रेन जे आहे, जो मेंदू आहे, ते विष्णू आहेत, विराट आहेत ते. त्यामुळं डोकं मोकळं पाहिजे आपलं आणि डोकं मोकळं असलं तर व्हायब्रेशन्स आपल्याला भरपूर येत असल्याचं जाणवतील. आणि या दृष्टीनं आपण सहजयोगामध्ये प्रयत्न करणं
गरजेचं आहे. म्हणजे 24 तास जरा डोकं मोकळं ठेवायचा प्रयत्न करूया आपण. हलकं ठेवायचं, काही विचार करायचा नाही. जरी आपल्याला कोणाचा त्रास झाला असेल, तर माताही म्हणतात ना, त्यांना क्षमा करायची. कारण आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या उन्नती करायची आहे आपली. आहे ना, मग त्यामध्ये कशाला अडकायचं? काही बाधा येणार आहेत, तर ठीक आहे, काही हरकत नाही. बाधा आल्या तरी ठीक करायचं, विचार करायचा नाही त्याचा. म्हणजे प्रपंच करत असताना किंवा उद्योगधंदा किंवा नोकरी करत असताना अनेक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो. असं नाहीये, की आपल्याला काहीच करावं लागत नाही असं नाही. सामना करावा लागतो. त्याच्याशी 2 हात करावे लागतात. हे करत असताना विचार डोक्यामध्ये येतात. काही वेळेला भावनिक प्रसंग उभे राहिलेले असतात. हे सर्व करत असताना आपण या सर्वाला झटकून देऊन लक्ष शस्त्राच्या वरती ठेवणं, व्हायब्रेशन्स वरती ठेवणं, आत्म्यावरती ठेवणं हे जमणं आवश्यक आहे. आणि ते फक्त ध्यानापुरतं नको आहे. तर आपल्याला ते 24 तास पाहिजेल आहे. आपली परीक्षा कधी होणार आहे? आम्ही एकटं बसल्यानंतर आमची परीक्षा होणार आहे का? समोर 4-5 माणसं पाहिजेत, उद्योग पाहिजे, बिझनेस पाहिजे, नोकरी पाहिजे. यामध्येच आमची परीक्षा होणार आहे. म्हणजे हा जो प्रपंच आहे, हा प्रपंच करत असतानाच आमची परीक्षा होत असते. आम्ही किती प्रगती पथावर आहोत, हे याच्यावरून समजतं. आम्ही किती ध्यान चांगलं करतो, हे या प्रपंच किती करता व्यवस्थित त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे आम्ही किती संकटांना तोंड देत आम्ही शस्त्रामध्ये राहू शकतो, हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. ध्यानामध्ये आम्ही मस्त म्हणतो, आम्ही हे सोडलं, ते सोडलं, हात ठेवून वगैरे म्हणतो, ठीक आहे, मान्य. परंतु इतर वेळेला आम्ही काय करतो, हे फक्त ध्यानापुरतं मर्यादित नाही. ही क्षमा 24 तास पाहिजे आम्हाला किंवा ही करुणा, हे प्रेम, ही निर्विचारिता 24 तास करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणजे संसार करत असताना आम्ही ह्या गोष्टीचा उपयोग केला पाहिजे. आम्ही निर्विचारिता 24 तास मिळवायचा प्रयत्न करतोय. म्हणजे कितीही गोष्टीचा आम्हाला सामना करावा लागला, तरी आम्ही त्या गोष्टीचा सामना करून आणि आम्ही आमचं डोकं मोकळं ठेवू. ही खरी परीक्षा आहे आमची. जर आम्ही त्या गोष्टीमध्ये अडकलो, घरामध्ये समजा महिला आहेत, त्यांना त्रास होतो. काही वेळेला सासू त्रास देते, काही वेळेला पती त्रास देतो, काही वेळेला पत्नीचा पतीला त्रास होऊ शकतो, काही होऊ शकतं. किंवा नोकरीमध्ये बॉस आपल्याला त्रास देऊ शकतो, सहकारी आपल्याला त्रास देऊ शकतात. अनेक अडचणी आहेत. हे करत असताना, हे सांभाळत असतानाच आपण निर्विचार राहणं आपल्याला जमतं का, हे बघणं आवश्यक आहे. हा खरा सहजयोग आहे. नुसता कोपऱ्यात बसून ध्यान करायचं 1 तासभर आम्ही ध्यान करतो. फार छान ध्यान लागलं आमचं. पण त्या ध्यानाचा आम्हाला या पुढच्या तासामध्ये कितपत आम्ही त्याचा उपयोग करून घेतो, हे महत्वाचं आहे त्याच्यामधलं. म्हणजे केवळ ध्यान करून नुसता बॅटरी चार्ज करायची नाही. दिवा पेटवलेला आहे, सतत तेवत ठेवला पाहिजे की नाही, हे आपल्याला जमणं आवश्यक आहे. कारण आपला उजेड तिथंच पडला पाहिजे. नाहीतर दिव्याखाली ठेवून काय उपयोग आहे तो दिवा टेबलाखाली ठेवून? तसा उपयोग नाही आहे. म्हणजे समाजामध्ये राहून समाजाची आपल्याला प्रगती करायची असेल, तर आम्हाला सहज योग 24 तास अंगीकारावा लागेल. 24 तास करावा लागणार आहे सहजयोग. लक्ष आमचं पाहिजे. आम्ही करुणामय आहोत का? आम्ही क्षमाशील आहोत का? नाहीतर सेंटरवरती देखील आपल्याला असं दिसून येतं, एखादा सहयोगी जरी वाईट वागला, तरी आपण लगेच त्याच्यावरला बोलतो किंवा त्या व्यक्तीचं पण असं होतं, की ती व्यक्ती क्षमा करू शकत नाही. त्याच्या डोक्यामध्ये समोर ती व्यक्ती आली, की डोक्यामध्ये बसलेलं असतं. म्हणजे हे जे आहे ते आपल्याला नको आहे सहयोगामध्ये तर नकोच आहे. पण नॉन सहयोग्यांच्या बाबतीत ही आपण करुणामय असायला पाहिजे. म्हणजे आमची परीक्षा संसारामध्ये, प्रपंचामध्येच होणार आहे. हे आपण पक्क लक्षात घेतलं पाहिजे आहे, की जे आम्ही ध्यान धारणेतून मिळवतो, त्याचा उजेड प्रपंचामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये पडलाच पाहिजे. तर आम्ही सजोगी आहे. मग आम्ही प्राप्त केलं म्हणायला काही हरकत नाही. नाहीतर ध्यान करतो, मला खूप छान ध्यान लागलं, फार चांगली स्थिती आली. त्या स्थितीचा आम्हाला इतर लोकांच्यासाठी काय उपयोग होतो, हे बघणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही क्षमाशील झालो की नाही, हे उद्योगधंदा करताना किंवा नोकरी करताना आपल्या लक्षात येईल. आम्ही करुणामय आहोत का? हे त्यावेळेला आम्हाला समजणार आहे. आम्ही निर्विचार कधी होतो, हे त्याच वेळी समजणार आहे. म्हणूनच आपण
24 तास सहजयोगी असणं आवश्यक आहे. नुसता तासाभरापुरतं सहजयोगी काय कामाचा नाही. 24 तास उजेड पडला पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे, की यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. मगच खरे सहजयोगी होऊ आम्ही. हे आपण पक्क लक्षात घेऊया. श्रीमातांच्याकडून जे व्हायब्रेशन्स आपल्याला येतायत, ते आम्ही दोन्ही हाताच्या बोटातून खेचून घेतोय. बघा आता, एकसारखं. खेचलेलं चैतन्य दोन्ही हाताच्या बोटातून मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घ्यायचं आहे. एकसारखं. खेचून घ्यायचे आहेत. श्रीमाताजी सोडतायत, देतायत आम्हाला चैतन्य. हे खेचणं जे आहे ना, ते महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळेच खरी प्रगती आमची होणार आहे. जर चैतन्यच खेचता नाही आलं, तर सहजयोग काय करणार आहे आम्ही? हे महत्वाचं आहे. कारण हातामध्येच व्हायब्रेशन्स नाही. आम्ही दुसऱ्याला काय देणार आहे? साधा उपाय आहे. तरी पण आपण धडपडतो, नाही मी सहजयोगाचा प्रचार करणार, प्रसार करणार. हातामध्ये काहीच नाही. हातामध्ये काही कळत नाही. व्हायब्रेशन समजत नाहीत. चक्र कुठली पकडल्यात ते कळत नाही आणि आम्ही प्रचार प्रसार करणार. कसला करणार? हे समजून घेणं आवश्यक आहे ना. आपल्या हातामध्ये व्हायब्रेशन्स येत आहेत. तर आम्ही ह्या व्हायब्रेशन दुसऱ्याला द्यायचे आहेत. म्हणजे श्रीमातांच्याकडून हे चैतन्य येतंय आणि ते चैतन्य आम्ही इतर साधकांना देतोय. बघा, आम्ही इन्स्ट्रुमेंट आहे, याचं भान सतत ठेवलं पाहिजे आम्ही. आम्ही असं म्हणायचं नाही, आमच्या हातात काय नाही तरी आम्ही व्हायब्रेशन देतोय. होतं बिचाऱ्याला जागृती. कारण श्रीमाताजी पण करतायत मग. काय करायचं? सहयोगी तयार नाहीत, तर चला असू दे, असंही श्रीमाताजी म्हणतात. परंतु आपल्या प्रगतीसाठी आम्हाला समजणं आवश्यक आहे, की व्हायब्रेशन्स कशाप्रकारे येतायत आणि व्हायब्रेशन्स घेऊन दुसऱ्या साधकाची कुंडलिनी कशी जागृत करायची आणि कशा त्याचे चक्र लागतात किंवा पकडतात, ती कशी ठीक करायची, हे सर्व तंत्र आपण शिकून घेणं आवश्यक आहे. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा आहे. उजव्या हातानं कुंडलिनी वरती उचलायची आहे आपल्याला. लक्ष कुंडलिनीवरती ठेवायचं आहे. शिस्तीत कुंडलिनी चढवायची आहे. लक्ष कुंडलिनीकडे, आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वरती आली पाहिजे. बघा, शस्त्रावर आली, एक गाठ मारायची. दुसऱ्या वेळेला शिस्तीत कुंडलिनी वरती उचलायची. लक्ष कुंडलिनीवरती आहे. बघा कुंडलिनी कशी वर येते पाठीच्या मणक्यातून हाताबरोबर, ते जाणवणं आवश्यक आहे. कारण हातामध्ये चैतन्य आहे. त्यामुळे जाणवतं आपल्याला. आता वर आली, 2 गाठी मारतो. तिसऱ्या वेळेला कुंडलिनी वरती चढवतोय. तीन गाठी मारतोय आपण. म्हणजे कुंडलिनीची हालचाल कळली पाहिजे, एवढं आपण सूक्ष्मात लक्ष असणं आवश्यक आहे. करायचं म्हणून सहजयोग नका करू. काही उपयोग नाही आहे. आतमध्ये जाता आलं पाहिजे, आतमध्ये उतरता आलं पाहिजे. कवच घेऊया. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. बघा, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचावरती ठेवायचं आता. हे जे काय व्हायब्रेशनचं कवच तयार होतंय, त्या कवचावरती लक्ष देऊया. एकसारखं. म्हणजे या कवचामध्ये आपण सुरक्षित आहोत, हे समजणं आवश्यक आहे आपल्याला. भर घेऊन काही उपयोग नाही. त्यातलं काही समजत नाही. मेन जे तत्व आहे, प्रिन्सिपल सहजयोगाचं, ते जर नाही कळलं, तर सहजयोग करून तरी काय उपयोग आहे आपल्याला? व्हायब्रेशन समजत नाही. जे कवच आपण घेतो ते कळत नाही, तर सहजयोग कशासाठी करायचं मला हे समजेना झालंय. हे कवच जे आहे, ते आपण जर भक्कम घेतला, तर कशाला आजार होतोय आपल्याला? कुठला व्हायरस त्रास देईल आपल्याला? पण हे घेता आलं पाहिजे आपल्याला, समजलं पाहिजे, की या कवचामध्ये आम्ही सुरक्षित आहोत. आता दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे. बघा, आता लक्ष व्हायब्रेशन्सवरती आहे आणि आपल्या कवचावरती ठेवूया. जे कवच आपण घेतलं, बंधन, त्या बंधनाकडे थोडं लक्ष द्यायचं. म्हणजे ज्या गोष्टी आम्ही सहजयोगामध्ये करतो, त्याचा इफेक्ट आपल्यावरती झालाय की नाही, हे स्वतः तपासून बघितलं पाहिजे. आत्मपरीक्षण. हे कोणीच करत नाहीये. नुसताच घेतो, करतो, सगळं चाललेलं आहे. पुढेच जातो. मागे वळून बघत नाहीये, की झालंय की नाही बाबा? व्यवस्थित होतंय की नाही? का चालतच राहायचंय पुढे?
सहजोग, प्रचार प्रसार करतोच करतो, जातोच जातो, पुढेच पळतो. पण मागं काय झालं ते बघा ना. खरोखर सहयोगी तयार होतायत का? खरोखर त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत? काय अडचणी आहेत? काय समस्या आहेत? खरोखर कुंडलिनी त्यांची शस्त्रावर राहते की नाही? त्यांना कळतंय का? त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत? ते सोडवलं पाहिजे ना त्यांची चक्र वगैरे. हे नाही बघत, नाही आम्ही करणारच. थोडं थांबा. बघा मागे, की खरोखर होतंय का? स्वतःलाही त्रास आणि दुसऱ्यांनाही त्रास. असं नाही करायचं कधी. आपण स्वतः तयार होणं आवश्यक आहे. सगळीकडे लक्ष पाहिजे. आम्ही योगी आहोत. त्याचं भान पाहिजे आपल्याला. भान हा शब्द महत्वाचा आहे, की आम्ही कुठल्या वेळेला काय करायचं याचं भान पाहिजे. खरोखर प्रचार प्रसार करत असताना किंवा सहजयोग सांगत असताना आम्हाला भान पाहिजे. आम्ही किती बोललं पाहिजेल आहे. किती लोकांना आम्ही जे बोलतो ते समजतं किंवा त्याच्या आतमध्ये आम्ही किती उतरवतो हे महत्वाचं आहे. सांगतच राहायचं नाहीये नुसता. बघा सहयोग असा आहे, अगदी क्वालिटी श्री माताजीने अगदी अति उच्च प्रतीचा सहयोग दिला आपल्याला. मग त्या उच्च प्रतीचंच नॉलेज त्याला द्यायला नको? व्हायब्रेशन्स त्यांची जाणीव करून द्यायला नको? त्यांचे आजार बरे करायला नकोत? त्यांना शस्त्रांमध्ये स्थित ठेवणं गरजेचं आहे ना? ते कोणी करायचं? केलंच पाहिजे प्रत्येक साधकाने. हे फार महत्वाचं आहे. म्हणून त्यातूनच आपलं गुरुतत्व विस्तारित होणार आहे. हे महत्वाचं आहे. गुरुबल आपल्याला त्यातून मिळतं. प्रचार प्रसारातूनच मिळतं. नाही असं नाही. परंतु योग्य पद्धतीनं करणं आवश्यक आहे. आपल्याला त्याचं नॉलेज यावं यासाठी हे प्रॅक्टिकल आहे श्रीमाताईंनी दिलेलं. नुसताच सांगत सुटायचं नाही. त्यातून ज्ञान आलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व काय आहे, हे हाताच्या बोटावरती समजणं आवश्यक आहे. व्यक्तीला ओळखता आलं पाहिजे चैतन्यातून, व्हायब्रेशन्समधून आणि ते त्यांना ठीकही करता आलं पाहिजे. हे जे नॉलेज आहे त्याला निर्मल विद्या म्हणायचं, शुद्ध विद्या. ही चैतन्याची विद्या ही शिकून घेतली पाहिजे. आपला उजवा हात डाव्या स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचा आहे आपल्याला. बघा. आपला उजवा हात डाव्या बाजूला स्वादिष्ठान चक्र, ओटीपोट. इथं शुद्ध विद्येचं स्थान आहे. आता ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय त्या ठिकाणी त्या चक्रावरती थोडंसं लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. आणि इथं म्हणायचंय, श्री माताजी कृपा करून मला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या, पवित्र विद्या द्या. हे म्हणणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्यामध्ये शुद्धता असणं आवश्यक आहे. आमच्या चक्रांची शुद्धता असणं आवश्यक आहे. आमच्यामध्ये शक्यतो बाधा असता उपयोगाची नाही. नकोच आहे. शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे. आमची चक्र आम्हीच स्वच्छ करायची आहेत. सहजयोगी करतोय आणि इतरही बाकीच्या भानगडी करतोय, असं सहजयोगामध्ये दिसून आलं नाही पाहिजे. कारण ज्या बाकीच्या भानगडी आपण करतो, त्यातून ज्या निगेटिव्हिटीज आपल्याला येणार आहेत, त्या सगळ्या डाव्या स्वादिष्ठांमध्ये जाऊन बसणार आहेत. आपली प्रगती खुंटणार आहे. म्हणून सहजयोग करायचा. अगदी परिपूर्ण भक्तीनं, निष्ठेनं. तरच आपल्याला सहजयोगाचे लाभ मिळतील. नाहीतर कोणाला काय समजते, आम्ही इकडे जातो, तिकडे जातो, अमकं करतो, तमकं करतो. चालणार नाही सहजयोगामध्ये. आपल्या स्वादिष्ठान चक्रावरून कळेल आम्ही काय करतो ते. आम्ही ही निर्मल विद्या किती मिळवली आहे, आम्ही किती स्वच्छ शुद्ध आहोत, हे डाव्या स्वादिष्ठांवरून समजतं. म्हणून हे चक्र आपलं स्वच्छ पाहिजे, शुद्ध पाहिजे. तोंडी आपण असं म्हणायचं नाही, नाही मी कुठं जात नाही, काही करत नाही, मला काही होत नाही. मी फक्त सहयोग करतो, रोज ध्यान करतो. हे तुम्ही तोंडी बोलता. व्हायब्रेशन्स आपले काहीतरी वेगळंच सांगून जातायत. हे समजणं आवश्यक आहे, की आपण जे करतो ते समोर आपल्या आरसा ठेवलाय. आता ही आदिशक्ती म्हणजे काय? आरसा आहे. आणि या आरशामध्ये आपण कसे वागतो ते दिसणार आहे. या व्हायब्रेशन्स रूपी आरशामध्ये आम्हाला दिसणार आहे सगळं. म्हणून आपण असल्या भानगडीमध्ये न पडता फक्त सहजयोग चांगल्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करूया. काहीतरी ज्ञान घ्यायचा प्रयत्न करूया.
ध्यान करण्याचा प्रयत्न करूया, गहनतेत जाण्याचा प्रयत्न करूया. बाकी सर्व गोष्टी इथेच राहणार आहेत. येणार आहे ते फक्त ज्ञान आणि ध्यान. श्री माताजी कृपा करून मला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या, पवित्र विद्या द्या. जे काय अशुद्ध आमच्या आतमध्ये आहे ते सर्व दूर होऊ द्या. यासाठी कॅन्डल पण ट्रीटमेंट करू शकतो आपण. कॅन्डलनी पण लेफ्ट स्वादिष्टान स्वच्छ राहतं हातावरील. काही जणांचं असं म्हणणं आहे, की आता उन्हाळा आहे, उष्णता वाढेल कॅन्डलनी. असं काही होत नसतं. लगेच उष्णता वाढत नसते आपली कॅन्डल घेतल्या-घेतल्या. हा जो गैरसमज आहे आपला तो काढून टाकायचा. कधी-कधी कॅन्डल ट्रीटमेंट घेतल्यावर पण उष्णता कमी होते. उलटं होतं. यासाठी व्हायब्रेशन समजायला पाहिजे. कोणाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा आपण व्हायब्रेशन्स बघून ठरवावं. कशाला ह्यानी सांगितलं, त्यानी सांगितलं असं करण्यापेक्षा डोक्यामध्ये गोंधळ सगळा. त्यापेक्षा बेटर होईल श्री मातांच्या समोर बसावं आणि पाहावं, की माझं हे पकडले श्री माता हे मी घेणार आहे. घ्या ताबडतोब. घेऊन बघायचं काय होतं. ठीक झाला तर उत्तमच आहे. नाही ठीक झाला तर थोडं बिघडेल. परत ठीक व्हायचं. हे असं करत करतच आम्हाला शिकावयाचं आहे. म्हणून प्रॅक्टिकल महत्वाचं आहे सहजयोगामध्ये. तोंडी काय नकोय आपल्याला. प्रॅक्टिकल. श्री माताजी कृपा करून मला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या. त्यानंतर आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. इथं म्हणूया श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. लगेच हे शरीरातनं आपली अटॅचमेंट सोडून देऊन हृदयामध्ये आलं पाहिजे. तो मी आहे, तो मी शिव. लगेच कळलं पाहिजे. धारणा झाली पाहिजे. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. हृदयामध्ये आपली चैतन्याची प्रतिकृतीच झाली पाहिजे. तेजोमय आत्मा आहे तो. तेजोमय. त्याला तेज आहे, प्रकाश आहे. प्रकाशित आहे तो. तो प्रकाशित आत्मा, तो मी आहे. तो मी शिव. त्या परमात्म्याचा मी तो अंश आहे. आणि हा जो आत्मसाक्षात्कार होतो, मग आपण कसं वागायचं ते आपण ठरवायचं. इतर सर्वसामान्य माणसासारखं जर आपण वागू लागलो, तर कोण म्हणेल आम्ही आत्मसाक्षात्कारी आहे? आमच्यामध्ये दिव्याची, आत्म्याची ज्योत पेटलेली आहे. कोण म्हणेल? तसं वागलं पाहिजे. तशी करुणा, तसं प्रेम, तसं दया आपल्या हृदयातून उत्पन्न झालं पाहिजे. ते शिवतत्व दिसून आलं पाहिजे. तरच आम्हाला कुणीतरी म्हणेल, बाबा आहे काहीतरी, करतात हे. निदान करतात म्हणून तर जवळ येतील आणि सहजयोग स्वीकारतील. आपण जाहिराती आहोत. म्हणून आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर ते इतरांना दिसून आलं पाहिजे एवढं ध्यानधारणा आपण केली पाहिजे. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपण टाळूवरती हात फिरवतो त्या ठिकाणी थोडंसं लक्ष केंद्रित करायचं आपलं भक्तिभावानं. आणि म्हणूया श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. बघा श्री माताईनं आवाहन करतोय. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणतोय आपण. श्रीमाताईनं आवाहन करतोय, देवीला आवाहन करतोय, आदिशक्तीनं आवाहन करतोय. त्यानंतर तो हात वरती उचलायचा. थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून पाहायचं की टाळूतून आपल्याला चैतन्य उजव्या हाताच्या आपण जो वर हात धरतोय त्या तळव्याला लागते का बघायचं हाताला. थोडासा मागे पुढे गोल फिरवून बघायचं. थंड, काही जणांना गरम, काही जणांना असं नुसतं वारं वगैरे असं जाणवतं. ही जाणीव फार महत्वाची आहे. हात खाली घेऊया.
आणि बघूया आता आपली कुंडलिनी शस्त्रार्चं भेदन करून वर आली का? हे बघणं आवश्यक आहे. सहजमध्ये आपली कुंडलिनी सहस्त्रारच्या वर आली का? हे महत्वाचं आहे. कुठलाही विचार नाही. काही नाही. स्थिर बसलोय आणि कुंडलिनी वर आलेली आहे आपली. बस एवढंच. काही नाही बाकी. ते तत्व आमच्यात आले की नाही पाहणं गरजेचं आहे. ते शिवतत्व, ते आत्मतत्व आमच्यात उतरणं आवश्यक आहे. जेवढी कुंडलिनी वर येईल, तेवढं जास्त आपल्याला फायद्याचं आहे किंवा उन्नतीचं आहे आपल्या. सहजमध्ये कुठलीही चक्र आपल्याला लागली नाही पाहिजेत. निर्विचार झालं तर काही होत नाही, काही लागत नाही चक्र. हृदय स्वच्छ झालं तर काही सुद्धा चक्र लागत नाही. स्वच्छ मन आहे आपलं, स्वच्छ हृदय आहे आपलं. स्वच्छता किती महत्वाची आहे. काही नाही मनामध्ये, चित्तामध्ये काही किलमिश नाही, हृदयामध्ये काही किलमिश नाही कोणाविषयी. क्षमा झालेलीच आहे. क्षमा करतो म्हणणं त्याच्या पुढची पायरी काय माहिती आहे? क्षमाच आहे सगळी. तुम्ही काही चुका करा, नाही करा, क्षमाच आहे तर तिथं काय क्षमा करतो म्हणायचा विषय राहत नाही. म्हणजे ही एक पुढची पायरी आहे. ती आली की शिवतत्व प्राप्त होतं. बघा हे किती महत्वाचं आहे. म्हणजे क्षमा करतो, मग क्षमा झाली की नाही ज्यांना हृदयामध्ये काय किलमिशच नाही आहे किंवा डोक्यामध्ये कुणी कुणाचं काही घेतलेलंच नाही. त्यांनी क्षमा केलेलीच आहे पहिल्यापासून. शिवांचं तत्व असं आहे, त्यांनी क्षमा केलेलीच आहे सर्वांना. तुम्ही जरी किती आपण चुका करतो, तरी आपल्याला त्रास होत नाही. कारण क्षमाच आहे ना तुम्हाला. त्यांनी केलेलीच आहे. तसं आपलं झालं पाहिजे. कुणी बोलल्यानंतर मग राग येणार, मग मी तुला क्षमा करतो वगैरे गोष्टी अजून आपण खालच्या पायरीवरच आहे मग अजून. क्षमा करतोय आम्ही अजून, शिकायला लागलोय. याच्या पुढे जाऊन शिवतत्व काय म्हणतं, की क्षमाच झालेली आहे. काही कोणी म्हणा, काही फरक पडत नाही. आतमध्ये ते आमच्या येत नाही. हे जे तत्व आम्ही प्राप्त करतोय, ते शिवतत्व. असं असेल तर कुंडलिनी कायम वरतीच राहणार आहे. कारण क्षमा नाहीच आहे. क्षमेच्या पलीकडे गेलो आम्ही. आहेच तुम्हाला क्षमा. काही फरक पडत नाही. तुम्ही त्रास द्या, नाही द्या. क्षमाच आहे. तुम्ही चांगलं बोला, वाईट बोला. काही फरक पडत नाही. ते सगळं विष पचवून झालेलं आहे आता. त्यामुळे वरती आहे. असा त्याचा अर्थ आहे. लक्ष शस्त्रार्च्यावर. बघा 1 मिनिटभर वर राहूया. बघूया वर राहता येतं का? सहजमध्ये. येतं. म्हणजे सर्वांची कुंडलिनी शस्त्रावर आली पाहिजे. लगे व्हायब्रेशन्समध्ये पण फरक जाणवतो आपल्याला. शस्त्राच्या वर आलो की व्हायब्रेशन्समध्ये बदल घडत जातो. इकडेही लक्ष पाहिजे ना सूक्ष्मामध्ये. भान पाहिजे म्हटले ना भान. खरोखर काय प्राप्त केलं? भान पाहिजे तिथं. हं. आता थोडंसं ब्रह्मरंध्रामध्ये येऊया वरून खाली. ब्रह्मरंध्र. आपलं ब्रह्मरंध्र किती उघडलंय ते बघूया. का अजून केसा एवढीच जाणीव आहे? दाभणा एवढी आणि बोटा एवढी झाली की नाही? त्याचा व्यास वाढलाय की नाही बघायचं. कारण असं आहे की आपण शस्त्रार्च्यावर सहजमध्ये राहू शकतो. जर त्याचा व्यास वाढला असेल ब्रह्मरंध्राचा जाणीव किंवा कुंडलिनीची जाडी वाढली, तर सहजमध्ये कुंडलिनी वर येते ती. आणावी लागत नाही. सहज प्रयास करावा लागत नाही. म्हणून बघायचं आहे. आणि ते हाताच्या बोटावरती पण कळतं किती जाडी आहे, काय झाले, काय नाही. शस्त्रारमध्ये जे आपलं
दोन्ही हाताचे जे तळवे आहेत ना, त्याच्यावर कळतं आपली जाडी किती झाली ती कुंडलिनीची. ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवतानी लक्ष ठेवतोय आपण. ते भवसागर आहे त्याच्या भोवतानी. सहस्त्रारमध्ये ब्रह्मरंध्र जसं हाताच्या तळव्यावरती आहे ना, तसंच आहे वर पण. ती स्थिती आहे. दोन्हीकडे समानच दाखवणार ना. जे वर आहे तेच खाली. आता ब्रह्मरंध्रातून आज्ञेमध्ये येऊया. ब्रह्मरंध्राच्या बरोबर खाली आज्ञा आहे. म्हणजे जी आपलं टाळं आहे त्याच्या वरती जरा. बरोबर आज्ञेची जाणीव व्हावी यासाठी आहे ते. आता आज्ञेतून विशुद्धीमध्ये येऊया. वरून खाली विशुद्धीवरती लक्ष. बघा ते स्थिर बसलोय आपण, आतमध्ये उतरतोय. आतल्या व्हायब्रेशन्स कळतायत आपल्याला. विशुद्धीतून अनाहत, वरून खाली अनाहत मध्ये. शिस्तीत जायचं म्हणजे सगळी चक्र आपली स्वच्छ होतात, प्लावित होतात. सहस्त्रारमधलं जे चैतन्य आहे ते आम्ही प्रत्येक चक्रावरती देवी देवतांना ती ताकद देतो. म्हणजे श्रीमाताजीच देत आहेत ना ते. अनाहतमधून नाभीमध्ये येऊया. वरून खाली नाभीमध्ये लक्ष. नाभी भवसागर तिथं जाणवलंच पाहिजे आपल्याला. सुटलं पाहिजे. जेवढं चक्र स्वच्छ असेल तेवढी जाणीव जास्त होणार आपल्याला. हे वैशिष्ट्य आहे ध्यानाचं. आपण जे ध्यान करतो त्यामुळे आपली चक्र किती स्वच्छ होत आहेत ते आपणच पाहतोय. पूर्ण अटेन्शन. नाभीतून स्वादिष्ठान, वरून खाली स्वादिष्ठान मध्ये. बघा स्वादिष्ठान मधून मूलाधार, वरून खाली मूलाधार चक्र, शेवटचा मणका पाठीचा. उलट ध्यान आहे. म्हणजे वरून खाली ती जाणवलं पाहिजे आम्हाला. गणेश तत्व. आपलं गणेश तत्व भक्कम पाहिजे म्हणजे उच्च स्थितीला जास्त जाऊ शकतो आम्ही. थोडस गणेश तत्वावरती लक्ष देऊया. बघूया गणेश तत्व जागृत आहे की नाही. आपलं सतत जागृत ठेवणं गरजेचं असतं त्याला. म्हणजे व्हायब्रेशन्स मध्ये आपल्या क्वालिटी येण्यासाठी किंवा क्वालिटीच्या व्हायब्रेशन्स आपल्याला समजण्यासाठी गणेश तत्व भक्कम असणं आवश्यक आहे. व्हायब्रेशन्स खेचून घेण्यासाठी गणेश तत्व भक्कम असणं आवश्यक आहे. खेचणं म्हणजे काय? हे गणेश तत्व आहे ना, खेचतं ते. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? खेचलंच जाताना चुंबक चुंबक आहे ना ते. मग ती चुंबक शक्ती आपली वाढावी यासाठी गणेश तत्व भक्कम पाहिजे. लक्ष मूलाधार मध्ये देऊया. बघा हे महत्वाचं आहे. पूर्ण अटेन्शन मूलाधार मध्ये. श्री माताजी आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. श्री गणेश स्वरूपात कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती या. आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती आला असाल तर परम चैतन्याद्वारे सुगंधाद्वारे त्याची जाणीव करून द्या. हे गणेश तत्व जे आहे ते 4 पाकळ्या आहेत. पुढच्या बाजूला काय, मागे काय, डावीकडे काय, उजवीकडे काय. 4 पाकळ्यांचं हे गणेश चक्र आहे. गणेश तत्व आहे. या 4 पाकळ्या म्हणजे काय? नसा आहेत त्या. नाड्या आहेत त्या. नाड्यांचं जाळं.
श्री गणेशजी कृपा करून आम्हाला आपल्या शक्तीची जाणीव करून द्या. लक्ष गणेश तत्वावर ठेवूया. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला अबोध बनवा, सुज्ञ बनवा, पवित्र बनवा, निर्मळ बनवा, स्वच्छ बनवा. स्वच्छता श्री गणेशजीच करतात आपली. श्री गणेशजी आपण साक्षात श्री विघ्नहर्ता आहात. कृपा करून आमच्यातील सर्व विघ्नांचा नाश करा. म्हणजे जी काही विघ्न आम्हाला येत आहेत संसार करताना, प्रपंच करताना, अध्यात्मामध्ये, त्या सर्व विघ्नांचा आपण नाश होऊ द्या. ज्या काही अडचणी आम्हाला येत आहेत ध्यान करत असताना, प्रपंच करत असताना, भौतिकतेतल्या, आध्यात्मिकतेतल्या, त्या सर्व आपल्या कृपेमध्ये नष्ट होऊ द्या. त्या बाधा सर्व दूर होऊ द्या व आम्हाला एक उत्तम सहजयोगी बनवा. बघा गणेशांना काय मागायचंय? भौतिकतेतलं तर ते काय देत नाहीत, परंतु अध्यात्मातलं तर ते देतील ना. त्याबरोबर भौतिकतेतल्या पण समस्या संपून जातील. कारण आपलं अध्यात्म सुधारलं तर प्रपंच देखील आपला सुधारतो. पण आपलं उलट होतं. आपलं लक्ष प्रपंचाकडे असल्यामुळे अध्यात्म आपल्यापासून दूर जातं. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्या हातातून निघून जातात. धड प्रपंच करता येत नाही आणि धड अध्यात्म धड राहत नाही. म्हणून लक्ष अध्यात्माकडे म्हणजे व्हायब्रेशन्सकडे, आत्म्याकडे ठेवायचं. म्हणजे प्रपंच देखील व्यवस्थित होतो. आपलं गणेश तत्व भक्कम झालं की सगळं व्यवस्थित होतं. आता गणेश तत्व फिरते तिकडे आपण लक्ष देऊया थोडंसं. श्री गणेशजी आपणच आमचे वडील बंधू आहात. कृपा करून आम्हाला श्री शिवशक्तींच्या चरणाशी कसे स्थिर राहायचं ते शिकवा. त्यांची कशी भक्ती करायची ते आम्हाला शिकवा. आपलं मातृप्रेम आम्हाला शिकवा. कारण तेच वडील बंधू आहेत, तेच शिकवणार आपल्याला. दुसरं कोण ज्ञान देणार आहे ते? पूर्ण अटेन्शन गणेश तत्वावरती आहे. जाणीव त्यांची आहे ती मूलाधारवर. तसंच व्हायब्रेशन्स मध्ये पण आपल्याला फरक पडलेला जाणवेल. तो थंडवा, तो गारवा गणेशांचा आहे, श्री गणेशांचा आहे. आता मूलाधार मधून वरती यायचं आहे आपल्याला. त्रिकोणाकार अस्थीमध्ये कुंडलिनीवरती लक्ष. कुंडलिनी आदिशक्ती जगदंबा आपल्या आईकडे लक्ष पाहिजे. आपण देखील काही वेळेला प्रपंच करताना गांगारून जातो. कळत नाही, कोणी त्रास देतं, कोणी काय करतं आपल्याला समजत नाही, भ्रांतीमध्ये जातो. काय करावं काय सुचत नाही, सांगायला कोणी नसतं. अशा वेळेला आपलं लक्ष कुंडलिनीकडे ठेवणं आवश्यक आहे. ती आपली आई आहे, तीच आपल्याला गायडन्स करते, हे आपण विसरतो. जर आपण कुंडलिनीकडे लक्ष ठेवला तर आपल्याला योग्य मार्गदर्शन श्री माताजी करतात. पण लक्ष कुंडलिनीवरती पाहिजे. आता ही कुंडलिनी आपण वरती घ्यायची आहे, उचलायची चित्तानं. बघा वर घ्यायची, स्वाधिष्ठान पर्यंत आणायची. स्वाधिष्ठान पासून नाभीपर्यंत आणायची, तिला वर 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 उचलायची. बघा येते गार होत जातं, ते नाभी गार होते. 3.5 फूट कुंडलिनी आहे ती, ती वरती उचलतोय आपण. नाभीतून वर आणायची हळूहळू, अनाहत
आता अनाहतमध्ये काय आहे? डाव्या बाजूला हृदयामध्ये शिवजी आहेत. बघा काय करायचंय ते बघा. त्या दोन्हीकडे लक्ष द्यायचं. आता कुंडलिनी ह्याच्यापर्यंत आणले अनाहतपर्यंत आणि शिवतत्व जे आहे, ते हृदयामध्ये आहे. तेज तत्व, शिवतत्व, ते लिंगरूपी म्हणजे लिंगरूपी का म्हटले? कारण ती दिव्याची ज्योत जी आहे, ती लिंग स्वरूपातच आहे ना. ज्योतिर्लिंग म्हटले म्हणजे काय? ज्योती स्वरूपातलं ते लिंग, लिंग स्वरूप आहे ते. त्याचा आकार तसा आहे त्या ज्योतीचा, लिंग स्वरूप. म्हणून ज्योतिर्लिंग झालं ना. ते आपल्या हृदयामध्ये आहे. आता ही जी कुंडलिनी आहे, आता हे ज्योतिर्लिंग स्वरूपात आहे, त्याच्या भोवती आपण तिला थोडंसं गुंडाळायचं ते. जसं शिवपिंडीवरती नाग जसा गुंडाळून बसतो ना, तसं ही कुंडलिनी आपल्या हृदयात असणाऱ्या शिवांच्या म्हणजे पिंडीवरती गोल ठेवायची तिला गुंडाळून. बघा येते का बघायचं, प्रयत्न करायचा. शिवशक्ती आहे ती. तीच आपल्याला उच्च स्थितीला घेऊन जाणारी असते. थोडंसं तसा प्रयास करायचा. दोघांचं एकरूपता आली पाहिजे. शिवलिंग तो आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, की शिवशक्तीचं मिलन. संपूर्ण गारवा येतो त्याच्यामुळे. गार होतं, थंड. हे जे तत्व आहे ना, ते फार महत्वाचं असतं, की हृदयामध्ये ते शिवतत्व आणि ही कुंडलिनी त्याला गोल वेटोळं घालून वर फणा काढून बसते. ते सदाशिव होतात त्यावेळेला. कारण त्यांचंच प्रतिबिंब हृदयामध्ये आहे ना. त्यांचंच प्रतिबिंब पडतं हृदयामध्ये. मग ती स्थिती अशी आहे, ती हृदयामध्ये आहे. समाधान देणारी गोष्ट आहे. शांती देते, आनंद देते, सौंदर्य देते एक प्रकारचं. सत्यम शिवम सुंदरम असं म्हटले ना त्यासाठी. सत्य कळलं काय? शिव आणि ते सुंदर आहेत. ती स्थिती, ती अवस्था आम्हाला प्राप्त होते. थोडंसं तिला आता काय करायचं, ती दोन्ही देखील आपण कुंडलिनी आणि शिव ते दोन्ही देखील वरती आणायचे. आपण विशुद्धीमध्ये यायचं, हळूहळू विशुद्धीमध्ये यायचं. बघा अगदी सूक्ष्मामध्ये यायचं म्हणजे कळतं ते काय भानगड आहे, कशी येते ती वर, कसा साक्षात्कार होतो. विशुद्धीतून आज्ञा, आज्ञेतून पुन्हा शस्त्रार. बघा बसायची जागा शस्त्रार, राहायची जागा हृदयात आहे. शिवशक्ती कैलास, कैलास कुठं आहे? हृदयात आहे. राहतात कुठे? हिमालयमध्ये. शिवांचं एकट्याचं स्थान कैलास आहे, परंतु राहतात हिमालय. आदिशक्तींच्या जवळ हिमालय कन्या आहे ना ती. आदिशक्तींच्या जवळ शिव म्हणजे ते सदाशिव होतात. शिवशक्ती हिमालयातच राहणार. म्हणून ह्या दोन्हीचं मिलन शस्त्रारमध्ये होतं. बघा आता शस्त्रारमध्ये शिवलिंग घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्या भोवती ही कुंडलनी गोल करून बसवायची. आता जसं हृदयामध्ये बसवलं होतं तसं शस्त्रारमध्ये या शिवपिंडीला गोल आकार करून ती बसते. वरफणा काढून बघा तशा पद्धतीने शस्त्रारमध्ये बसवायचं. ते सदाशिव होतात. त्याच वेळी ते सदाशिव होतात. थोडीशी ती स्थिती आपण प्राप्त करायची आहे. त्या कुंडलिनीची वळवळ जी आहे ना ती आपल्याला कळली पाहिजे. त्या शिवांचं तेज तत्व कळलं पाहिजे. यासाठी आहे ते. तो प्रकाशित आत्मा समजणं आवश्यक आहे. हे सर्व व्हायब्रेशन्सवर आपल्या लक्षात येईल, की व्हायब्रेशनमध्ये किती ट्रिमेंडस बदल होतो. त्याच्यावरून कळतं. आता हळूहळू
ही स्थिती वरच्या दिशेने घेऊन जायचं आहे आपला. गार, तो गारवा येतोच लगे. हळूहळू शिवशक्ती रूपी कुंडलिनी वरती न्यायची. आकाश तत्वाच्या दिशेनं बघा. पूर्ण वरती ती अवस्थाच प्राप्त होते. शिवशक्तीचं मिलन सहस्त्रारच्या वर. म्हणजे शिवपिंडीला ही कुंडलिनी अगदी बांधून घेऊन दिमाखात बसलेली असते. कारण ती शक्ती आहे त्यांची. ती कुठे जाणार? शिवांच्या जवळ. वरती वरती घेऊन जायचं आहे आपल्याला. कारण त्यांचं निवासस्थान तेज तत्वापर्यंत आहे. आकाश तत्व, जल तत्व आणि तेज तत्व. बघायचं किती वरपर्यंत जातो आपण. प्रयत्न करूया. वरती वरती घेऊन जायचंय. त्या तेजोमय अशा शक्तीपर्यंत जायचंय. त्यावेळी ते सदाशिव होतात. ती अवस्था प्राप्त होते. त्या अवस्थेत एक 5 मिनिटं आपण बसूया. बघायचंय वर वर जात राहायचंय. नुसता वरती किती त्याच्याही वर जायचा प्रयत्न करूया. जेवढ्या वर जाता येईल तेवढ्या वर जाऊया. एक 5 मिनिटं आपण बसूया त्या स्थितीमध्ये. हमारे देश में भी लोग गुस्से वाले आदमी को पहचानते हैं। बस्ती में उसका नाम हो गया गुस्से वाला। ये गुस्सेला है, ये गुस्साड़ा है, ऐसे नाम उसके होते हैं और ऐसे आदमी से दूर ही रहना चाहते। ठीक है, किसी ने गलती कर उसको माफ कर दीजिए। किसी ने कुछ ऐसा भी काम किया है जो नहीं करना चाहिए, उसे भी माफ कर दीजिए, क्योंकि कल ऐसा अगर आप काम करें, आप करें, तो आप किसकी सजा लेंगे? कौन आपको सजा देगा? इसलिए यही समझ लीजिए कि हम सहयोगियों को बिल्कुल अधिकार नहीं कि हम किसी को सजा दें और उनको शिक्षा दें। बहुत से लोग तो मैंने देखा बड़े खोपड़ी पर जमा हो जाते। शिव जी को जिसने मान लिया वही असली पार है। शिव जी का स्वभाव जिसके अंदर आ गया वही असली है, और उसके प्रोटेक्शन के लिए भी शिव जी है। जो आदमी सीधा सरल स्वभाव से ही है, उसको घबराने की कोई बात ही नहीं। उसको संभालने वाले शिव शंकर, उसको देखने वाले शिव शंकर। तो इस वजह से आपको उसमें इतना प्रश्न क्या है? क्यों आप किसी से नाराज होते? अजीब अजीब बातें। कोई साहब कहने लगे कि साहब मैं तो बहुत नाराज हुई इस आदमी से। मैंने कहा क्या हुआ भाई? कहले इन्होंने हमारे बाप का सब पैसा ले लिया और हमको कुछ नहीं मिला। तो मैंने ये तो आपके बाप का देखना था, आपको पैसा ले लिया तो ले लिया, आप क्यों भी कर रहे हो? कहना इसने कहना चाहिए था किसको कि हमारा पैसा आप दे दीजिए। आप दे देते, आप ऐसा काम करते क्या? फिर आप क्यों चाहते हैं कि वो दूसरा आदमी जो है वो कह दे कि इसको इतना काम पैसा दे दीजिए? सारी अच्छाई आप दूसरों से उम्मीद रखते, सारी बुराई जो है उसको आप माफ ही नहीं कर सकते।
जो कोई करता है तो उसके लिए आप सोचते हैं कि इसका तो सर्वनाश होना चाहिए। जब तक मनुष्य पार नहीं होता तब तक वो ये भी नहीं देख सकता कि वो क्या है अंदर, इंसान है कि जानवर है, ये भी नहीं समझ सकता। मैं कहूंगी कि जानवर भी बेकार में कभी नाराज नहीं होता, अनलेस उसको छेड़े नहीं, वो बेकार में उबलते नहीं रहते। उसमें शिव जी का अंग काफी, पर मनुष्य में कोई मनुष्य में तो ये पूरी तरह से नष्ट हो चुका। वो तो सोचते हैं कि हजारों लोगों को नष्ट करने का हमको अधिकार है। एक वो हिटलर साहब हो गए, उन्होंने न जाने कितने लोगों को मार डाला, वो एक छोटा सा बच्चा तो नहीं पैदा कर सके और इतने लोगों को उन्होंने मार डाला। क्या सोच करते, अपने को क्या सोचते थे? और उन जिन लोगों को मारा है उनकी फैमिलीज नष्ट हो गई, उनको माने सारे देश खराब हो गए। तो वो अपने को क्या समझते थे लाट साहब? इस प्रकार के दो चार तो निकलते ही हैं, पर आपको तो इनका उदाहरण नहीं लेना चाहिए। आपके लिए ठीक है, आप सहयोगी हैं, इसलिए आपको क्षमा करना चाहिए। बड़े तबीयत के जो लोग होते हैं वो क्षमा करते हैं, क्योंकि क्षमाशीलता बहुत जबरदस्त होती है। और यही बात है हमारे शिव शंकर की, इसीलिए उनको सबसे ऊंचा भगवान मानते। स्वयं के लिए उनको कुछ नहीं चाहिए, कुछ भी कपड़े पहन लेंगे, नहीं तो बदन में राख लगा लेंगे, कैसी भी स्थिति हो रह लेंगे, उनको कोई चीज की जरूरत नहीं। पर अगर कोई आदमी किसी के साथ बहुत ज्यादती करता है तो अंत में वही उसका नाश करते हैं। जितनी क्षमा की शक्ति उनमें है उतनी ही उनमें नष्ट करने की शक्ति है। इसका कारण क्या है? कारण यह है कि मनुष्य उनको देखकर ये समझ कि अगर आप किसी के साथ बहुत ज्यादती करेंगे तो आपका ठिकाना हो जाएगा। अब ये सब लोग गए कहाँ? बड़े बड़े आए थे रथी महारथी, इन्होंने इतने धंधे करे और ये गए कहाँ? इनका बड़ा नाम था, बहुतों को मारा, बहुतों को खत्म किया, बहुत से देश के देश खत्म कर दिए। आज वो है कहाँ? उनका कोई फोटो भी नहीं लगाता, उनका पुतला तो खड़ा करना छोड़ दीजिए, उनकी शक्ल नहीं देखने जाते। इस तरह का चरित्र आपको अपना नहीं बनाना चाहिए। थोड़ी देर ये समझ लीजिए कि आपके नाराज स्वभाव से हो सकता है कि लोग आपसे डरें और डर के मारे बहुत से काम करें, पर जो काम डर के साथ होता है उसमें क्या मजा है, उसमें क्या विशेषता है? एक सोचने की बात है कि आपने कितने लोग दुनिया में जोड़े हैं और कितने लोगों को नष्ट कर दिया, कितने लोगों से झगड़ा हो गया। कोई लोग होते हैं उनका तो धर्म है झगड़ा करना, उठे बैठे झगड़ा करना। कोई तो भी उनके अंदर एक लालसा होती है, सवेरे से झगड़ा हुआ, दिन में उससे झगड़ा हुआ, शाम को उससे झगड़ा हुआ। ऐसा स्वभाव जिस आदमी का हो जाए उसे तो लोग भागते हैं, होगा सामने से आते दिखाई देंगे तो लोग उड़ जाएंगे दूसरे रास्ते। इससे प्रेम नहीं बढ़ सकता। सहयोग तो पूरा प्रेम करता है। इसमें देखिए हमें बड़े बड़े उदाहरण, ईसा मसीह
मैं सूली पर चढ़कर कहा कि हे प्रभु, इनको क्षमा कर, क्योंकि जानते नहीं क्या कर रहे। इसी प्रकार हमारे अंदर क्षमाशीलता आ जाएगी तो हम भी शिव जी का, क्या कहना चाहिए, कि शिव जी का सामर्थ्य को प्राप्त करें, उनके गुणों को प्राप्त करें। गुस्सा करना, नाराज हो, ये तो कोई खास चीज नहीं। और इसलिए आज के दिन सबको, हमको विचार करना चाहिए कि हम लोग किस कदर दूसरों पे हावी रहते और दूसरों को नष्ट करना चाहते हैं। खासकर हमारे देश में तो मर्दों ने बहुत जुल्म ढाए औरतों पे, और अब भी कर रहे हैं। उसमें सहयोगी को नहीं फंसना चाहिए, ये बेकार की चीज है, इसका कोई अर्थ नहीं लगता। शिव जी के आज पूजन में आप लोग सब अपने मन में संकल्प करें कि हम गुस्सा नहीं करें, चाहे कुछ हो जाए हम गुस्सा नहीं करें। गुस्सा का कोई उपयोग ही नहीं, तो क्यों गुस्सा करते हो? अपनी तबीयत खराब होती है। इसलिए आज सब लोग शिव जी को याद करें और उनके गुणों को प्राप्त होने की कोशिश करें। आनंद आशीर्वाद। हळूहळू आता आपले डोळे उघडायचे, श्रीमातांना बघूया. लक्ष शस्त्रार्चेवरच असू दे, त्या तत्वामध्ये बघायचं आहे श्रीमातांना, आणि हाताच्या बोटांच्या वरती पण लक्ष देऊया. ती स्थिती प्राप्त झाली का पाहायची, ती अवस्था की काय वर. वरून खाली चैतन्य कोसळलं पाहिजे, एवढ्या उच्च स्थितीला जायचं आहे. ती शिवस्थिती, ती गंगा. तर श्रीमातांना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्ती शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. आपला डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवायची. आपल्याला लक्ष कुंडलिनी वरती, आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वरती घ्यायची आहे. एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला परत वर उचलायचे. लक्ष कुंडलिनी वरती, दोन गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला परत वर उचलायचे. लक्ष कुंडलिनीवरती, हाताबरोबर ती वर येते, इकडे लक्ष पाहिजे. 3 गाठी मारते वर आणून, म्हणजे तिला वरती आपण फिक्स करतोय, शस्त्राच्या वर. त्यानंतर कवच, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. शिवलिंग रूपी कवच. बघा, लक्ष कवचावरती ठेवायचं. या कवचामध्ये, लिंग रूपी कवचामध्ये सुरक्षित राहायचं आपण आत. शिव कवच म्हणायचं याला. जे शिवांच्या कृपेमुळं आपल्याला प्राप्त होतं, जे शिवांच्या भक्तीमुळं, शिवांच्या पूजनामुळे आम्हालाही प्राप्त होत असतं. हे कवच शिवमातांनी किती प्रचंड दिलेलं आहे. फक्त ते घेता आलं पाहिजे भक्तीनं, श्रद्धेनं.
तर उद्या आपण दिवसभर लक्ष शस्त्राच्या वरती ठेवायचं आहे आणि आपल्या कवचावरती ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. जय श्री माताजी.